विश्ववंदनीय महाकारुणिक तथा सम्यक समृद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या तीन महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करू। विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। तथागत सम्यक संबुद्धांनी आपला धम्म देव आणि मनुष्यांना चांगल्या प्रकारे समजावा, जेणेकरून ते आपल्या जीवनामध्ये आचरण करू शकतील। धर्म जरी गूढ असला, रहस्यमय असला, गंभीर असला, तरी तो भगवंतांनी फार साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्याची मांडणी केलेली आहे, जेणेकरून आपल्या सर्वसाधारण लोकांना तो धर्म समजावा हा तथागतांचा उद्देश आहे। कारण आपण पाहतो अनेक धर्माचे धर्मगुरू आपल्या धर्माचा संदेश जेव्हा लोकांना सांगतात तर त्यांची भाषा फार कठीण राहते। कधीकधी ते कोड भाषेमध्ये शॉर्टकटमध्ये धर्म सांगतात, कधीकधी सूत्र गाथेमध्ये ते धर्म सांगतात आणि त्यांची जी भाषा राहते ते कधीकधी त्या धर्मगुरूलाच कळते, बाकीच्या लोकांना कळत नाही, कारण ते बाकीच्या लोकांची ती भाषाच नसते। जशी ब्राह्मणाच्या संस्कृत भाषेचा जर विचार केला तर संस्कृत भाषा केवळ ब्राह्मण जाणते आणि हा जो बहुजन समाज त्यांचं जे ग्रंथन पोथ्यान पुराण हे जे ऐकते तेव्हा त्या गाथेचा अर्थ त्या बहुजनांना समजत नाही। तो ब्राह्मण त्यांना संकटात टाकत आहे का त्या संकटातून त्यांना बाहेर काढत आहे हे मात्र त्यांना समजत नाही। जसं मुस्लिम धर्माची जी भाषा आहे उर्दू, भारतामधल्या लोकांचा जर विचार केला तर अनेक लोक ती भाषा जाणत नाहीत, फार कठीण राहते। अशा कठीण भाषेमध्ये जेव्हा धर्माचा उद्देश केला जाते तेव्हा सर्वसाधारण लोकांना ते समजत नाही। मग आपले धर्मगुरू जे जे सांगतात त्या पद्धतीनं ते त्याचं आचरण करतात, त्याचं पालन करतात, कारण त्याची श्रद्धा असते। त्यांची श्रद्धा असते की हे जे आमचे जे धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत हे ईश्वरानं वरून लिहून खाली पाठवलेले आहे आणि त्यातला एक एक शब्द खरा आहे। त्याप्रमाणे जर आपण ऐकलं तर आपण स्वर्गगतीला जाऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे जर ऐकलं नाही तर आपण नरकगतीला जाऊ शकतो। मग स्वर्गाच्या कल्पना नरकाच्या कल्पना अशा पद्धतीनं ते लोक त्याचा आदर सत्कार करतात, त्याला मानतात। परंतु भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये अशा प्रकारचा कोणताच भेदभाव केलेला नाही। भगवंतांनी जो आपला धर्म लोकांना सांगितला त्या लोकभाषेमध्ये सांगितला, त्या काळच्या लोकांना जी भाषा समजत होती त्या भाषेमध्ये सांगितला आणि त्या भाषेला त्या काळामध्ये कोणी धम्मलिपी म्हणत होता, कोणी मागधी भाषा म्हणत होते। आणि भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर मगधच्या लोकांनी भगवंतांची ती भाषा मागधी भाषा त्याला सांभाळून ठेवली, त्याचं जतन केलं, त्याचं पालन केलं, त्याला सांभाळून ठेवली, त्याचं जतन केलं, त्याचं पालन करून ठेवलं, म्हणून त्या भाषेला पाली भाषा म्हणतात। पालन केल्यामुळे ती पाली भाषा, आणि पाली भाषा त्या काळची लोकभाषा होती, त्या काळची लोकभाषा होती। म्हणून हे जे महापुरुष असतात ते आपल्या लोकभाषेमध्ये धर्म सांगत असतात। म्हणून जेव्हा बाबासाहेबांना बुद्ध आणि धम्मग्रंथ लिहिण्याला बाबासाहेबांनी सुरुवात केली, सर्व लोकांना ती समजली पाहिजे, कारण बुद्धाचा धम्म हा कठीण आहे, साधारण लोकांच्या ते लक्षात येणार नाही। म्हणजे शिकले सवरले लोक आहेत असे लोक त्या धर्माला समजून जाणून नंतर ते आपल्या लोकांना सांगतील आणि सर्व लोकांना ते वाचता यावे ऐकता यावे म्हणून ती बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिली, बुद्धा अँड हिज धम्मा। म्हणजे बुद्धाची भाषा पाली, बाबासाहेबांची भाषा इंग्रजी आणि आता आपली भाषा मराठी, त्यामुळे फार मोठी गडबड झाली।
ना आपल्याला ते बुद्धाची पाली भाषा समजली, ना बाबासाहेबांची इंग्रजी भाषा समजली. आजही लोक बाबासाहेबाच्या कोण्या वाक्याचा गलत पद्धतीनं अर्थ लावून समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहे. म्हणून काही विद्वान लेखकांनी त्याचं मराठीमध्ये जेव्हा भाषांतर केलं तेव्हा त्या मराठीच्याही भाषांतरमध्ये कुठं कुठं काही काही गडबडा झालेल्या आहेत. पण तरीसुद्धा भगवान बुद्धाने अनेक प्रकाराने स्पष्ट रूपाने ते समजून सांगितल्यानंतर बाबासाहेबांनी आपली इंग्रजी भाषा लोकांना समजण्यासाठी पाली भाषेचं भाषांतर शब्दग्रंथ तयार केला. कोण्या पाली भाषेला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात, किंवा या इंग्लिश या शब्दाचा पालीमध्ये काय अर्थ होतो आणि त्या पाली शब्दाचा हिंदी मराठीमध्ये काय होतो, अशा प्रकारे त्यांनी त्या भाषेचं एक पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवंताचा सद्धम्म, कारण भगवंताचा सद्धम्म स्वाखातो भगवता धम्म. स्वाखातो म्हणजे चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. भगवंतांनी आपला धम्म चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेला आहे. चांगल्या प्रकारे म्हणजे ज्या ज्या लोकांना ज्या ज्या भाषेमध्ये ज्या ज्या पद्धतीनं धर्म समजते त्या त्या लोकांना त्या त्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. स्वाखातो, सुविख्यात, चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. कारण बुद्ध जाणत होते हा धर्म जर लोकांना समजला नाही तर मग ते आचरण कसं करतील, आणि आचरणच केलं नाही तर या धम्माचा ज्या पद्धतीनं लाभ व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं लाभ होणार नाही. म्हणून तथागत सम्यक संबुद्धाने आपल्या धम्माचे 3 भाग केले. पहिल्या भागाला ते धम्म म्हणतात, दुसऱ्या भागाला अधम्म म्हणतात आणि तिसऱ्या भागाला सद्धम्म म्हणतात. धम्म आणि अधम्म, धम्म आणि अधम्म शब्दाचं साम्य असल्यामुळे हा अधम्म आणि धम्म एकच झाला. म्हणून ते अलग अलग समजून घेण्यासाठी भगवंताचा धम्म बऱ्यापैकी समजण्यासाठी भगवानने त्याचं वर्गीकरण केलं, धम्म अधम्म आणि सद्धम्म, आणि 3 प्रकाराने आपला धम्म समजावून सांगितलेला आहे. आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे भाग पहिला, धम्म म्हणजे काय. धम्म म्हणजे काय. सर्वसाधारण 14 ऑक्टोबर 1956 साली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या 7 लाख 9 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला. बौद्ध धम्म दिला म्हणजे काय दिलं, धम्म म्हणजे काय, हे या विषयामध्ये आपण समजून घेणार आहोत. तसं पाहिलं तर सुखी जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धम्म. धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचा मार्ग. त्या मार्गाचे 8 घटक आणि त्याच्यामध्ये 3 स्कंद आपण सुरुवातीला पाहिलं, शील स्कंद, समाधी स्कंद आणि प्रज्ञा स्कंद. शील, समाधी आणि प्रज्ञा हा आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 3 स्कंद किंवा या 3 स्कंदामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग समावलेला आहे. आणि या मार्गाने जो जो व्यक्ती जातो, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून जो व्यक्ती आपलं जीवन जगतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होते आणि त्याच्या सानिध्यामध्ये जे जे लोक येतात त्या लोकांनाही आनंद प्राप्त होते. म्हणजे तो स्वतःचं कल्याण हित साधू शकते आणि इतराचं हित आणि कल्याण साधू शकते. त्याला म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग, मध्यम मार्ग. या मध्यम मार्गाचं आचरण करत असताना आपल्याला विशेष करून कोण्या कोण्या गोष्टीवर लक्ष देणे, ध्यान देणे आवश्यक आहे ती गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून हा जो पहिला जो आपला भाग आहे तो आहे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवन सुचिता म्हणजे आपल्या जीवनाला व्यवस्थितपणे जगणे म्हणजे धम्म. आणि व्यवस्थितपणे जगण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही नियमाचं, काही तत्वाचं पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हे नियम जर नसतील तर मग आपण व्यवस्थित जीवन जगू शकत नाही. हे नियम आपल्या व्यवहारिक जीवनातले असू शकतात. म्हणजे आपला झोपण्याचा एक वेळ असलाच पाहिजे, आपला सकाळी उठण्याचा वेळ असला पाहिजे, तुमचे घरगुती व्यवहार असेल तर घरगुती काम करण्याचा वेळ असला पाहिजे, तुम्ही ऑफिसला, नोकरी, ड्युटी, कुठं कामधंदा करत असाल तर त्याचा तुमचा वेळ असला पाहिजे, आणि घरी आल्यानंतर मग घरी कसा वेळ द्यायचा याचंही नियोजन असलं पाहिजे. मुलाबाळांना किती वेळ द्यायचा, परिवाराला किती वेळ द्यायचा आणि यातला किती वेळ आपल्या स्वतःसाठी काढायचा याचं नियोजन पद्धती करून जो व्यक्ती बराबर जीवन जगते त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या आपत्ती विपत्ती आपोआप नष्ट होतात. त्याला म्हणतात जीवन सुचिता राखणे. जसं विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही पाहताय सकाळी 11 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची शाळा राहते.
आणि त्या शाळेमध्ये कमीत कमी 7 किंवा 8 विषय राहतात. इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, सायन्स वगैरे जे जे काही असतील ते. आणि प्रत्येक विषयाला शिकवणारा शिक्षक हा अलग अलग राहते. इंग्रजीचा शिक्षक अलग राहते, गणिताचा शिक्षक अलग राहते, मराठीचा शिक्षक अलग राहते. आणि या प्रत्येक शिक्षकाला आपला विषय पूर्ण करायचा असते. म्हणजे आपला विषय त्या विद्यार्थ्यांना समजून सांगायचा असते. आपला विषय पूर्ण करायचा असते आणि तो विषय त्या विद्यार्थ्यांना समजलाही पाहिजे. म्हणजे आपल्या विषयामध्ये चांगली टक्केवारी प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे जास्त विद्यार्थी पास झाले पाहिजे. पहिले शिक्षकांचं हे धोरण होतं. त्या पद्धतीनं शिक्षक लोक काम करत होते. मग त्यासाठी काय आवश्यक होतं? त्यासाठी ते टाईम टेबल तयार करत होते. पहिला पिरियड इंग्रजीचा अर्ध्या तासाचा 50 मिनिटाचा, दुसरा गणिताचा, तिसरा मराठीचा, तिसरा अशा पद्धत. आणि ज्याचा जो पिरियड असते तो शिक्षक वर्गामध्ये येऊन ते तेवढा विषय शिकवते. त्याचा पिरियड झाला का तो बाहेर जाते. मग गणिताचा शिक्षक येते, तो शिकवते. एकच शिक्षक सुरू झाला म्हणजे पुरं पुस्तक वाचत बसत नाही. त्याचा एक पिरियड असते, त्या पिरियडमध्येच त्याला शिकवा लागते. नंतर दुसरा शिक्षक येते. असे करून 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 सगळे शिक्षक लोक टाईम टेबल असल्यामुळे आपापले विषय पूर्ण करतात. जर हा टाईम टेबल नसता तर काय झालं असतं? इंग्रजीचा शिक्षक वर्गात घुसला का तो पूर्ण धडा पूर्ण झाल्याशिवाय बाहेर निघाला नसता. 1-1.5 तास जर त्यानं घेतले असते तर बाकीच्या शिक्षकांचे विषय परिपूर्ण झाले नसते. म्हणजे 8 जरी विषय असले, 8 जरी शिक्षक असले तरी ते आपापला विषय परिपूर्ण करत होते. कशामुळे? टाईम टेबलमुळे. आणि हा टाईम टेबल म्हणजेच जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. त्याच पद्धतीचं आपल्या परिवारामध्येही तो टाईम टेबल असलाच पाहिजे. मुलांना किती वाजता खेळायला पाठवायचं आहे, किती वाजेपर्यंत त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे, पुन्हा घरगुती कामामध्ये त्यांच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं आहे, त्यांनी शाळेतून आलेलं होमवर्क कधी करून घ्यायचा आहे, नंतर हा मुलगा मुलगी कधी त्याने विश्राम केला पाहिजे. टी व्ही जरी पाहायची असली तरी यानं किती वेळपर्यंत टी व्ही पाहिली पाहिजे. अशा पद्धतीनं टाईम टेबल करून तुम्ही जर तुमच्या परिवारामध्ये व्यवहार करत असाल तर तुमचा परिवार, तुमच्या परिवारातील लोक सगळे एका मार्गानं काम करत राहतात. त्याला म्हणतात जीवन सुचिता. आणि ज्या घरामध्ये या पद्धतीचे टाईम टेबल आहेत त्या घरातलं वातावरण प्रसन्न राहते. आणि ज्या घरामध्ये किती काही वाजता झोपत आहेत, किती काही वाजता उठत आहेत, किती काही वाजता खात आहेत, किती काही वाजता बाहेर फिरत आहेत, तर त्या घरामध्ये अशांती राहते. हे धम्माचं मूलभूत तत्व आहे. हे धम्माची पहिली पायरी आहे. हे धम्माची सुरुवात आहे. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. हा झाला आपला व्यावहारिक बुद्ध धम्म. पण जेव्हा आपण अध्यात्माकडे वळतो, आध्यात्मिक जीवन जगायचं आहे. कारण आपण जन्मापासून सगळं बाहेरच पाहिलं. बाहेरले पुरुष, बाहेरल्या महिला, बाहेरले लोक, बाहेरला वातावरण, बाहेरला रंग, बाहेरला वस्तू, सगळं बाहेरलं पाहिलं. आणि बाहेरलं पाहून आपण आपलं मन बनवत आहोत. म्हणजे स्वतःकडे आपण कधी पाहिलंच नाही. आपण नेहमी दुसऱ्याची एक तर प्रशंसा करत गेलो किंवा दुसऱ्याला दोष देत गेलो. आपण बहिर्गमीच राहिलो. आपण बाहेरच शोधत गेलो, बाहेरच पाहत गेलो. पण जे खरं सुख आहे, खरा जीवनाचा जो आनंद आहे तो अध्यात्माकडे आहे, आपल्या अंदर आहे. मला अंदरून आनंद प्राप्त झाला पाहिजे, बाहेरला आनंद नाही. कारण बाहेरला आनंद क्षणिक आहे. अंदर जे मला आनंद प्राप्त होईल तो माझा नित्य आहे. त्याचीच मला प्रसन्नता लाभणार आहे. कारण सुख अंदर निर्माण होते, करुणा अंदर निर्माण होते, आनंद पुलप्रोमांच माझ्या शरीराच्या अंदर रोम मध्ये. कारण आपले जे अवयव आहेत, डोळे हे सगळं बाहेरलं पाहतात, कान जे आहे ते बाहेरलाच ऐकतात, जीभ जे आहे ते बाहेरलाच रस जाणते, नाक जे आहे ते बाहेरलाच गंध घेते, शरीराची चामडी आहे ते बाहेरला स्पर्श घेते. सगळं बाहेरलं. आपण अंदर स्वतःकडे कधी पाहिलंच नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अशांती, विचिकित्सा, पश्चाताप याची पाळी नेहमी आपल्या जीवनावर येते. एक वेळा ठोकर लागल्यावरही तो सुधरत नाही. पुन्हा काही दिवसांना तेच कर्म करते आणि पुन्हा ठोकर खाते. अशा प्रकारे ठोकर खाता तो अकुशल धर्माकडे वळते. आणि जीवनाचा उद्देश मग त्याचा प्राप्त होत नाही. का? कारण ते जीवन सुचिता त्याने राखली नाही. त्याने सगळं बहिर्गमित झाला. अंदर त्यानं स्वतःकडे कधी पाहिलं नाही का मी काय आहे. कारण सुख मला पाहिजे, आनंद मला पाहिजे, कल्याण माझं झालं पाहिजे. त्यामुळे मला आपल्याला आपला विचार करायचा आहे, आपल्या अंदर पाहायचा आहे. म्हणून तुम्ही दिवसातून 24 घंटे जरी बहिर्गमी नसाल, बाहेरलं पाहत असाल, तरी त्या 24 तासातला 1 तास स्वतःकडे द्या आणि आपल्या अंदर पहा का मी अंदर काय आहे. या शरीराचा कारभार कसा होत आहे, मला राग कसा येत आहे, हे क्रिया शरीरामध्ये कशी घडत आहे, हे पाहावं लागेल, हे शोधावं लागेल. जसा शेतकरी शेतामध्ये बी पेरल्यानंतर जेव्हा त्याचे रोपटे वर येतात तेव्हा जमीनमध्ये जे मागच्या वर्षीचं जे बीज पडलेलं राहते, गवत काळी तणकटाचं,
ते त्या पिकाबरोबरच गवत काढीचं तणकट येत राहतं. आणि ते तणकट जर तसंच ठेवलं तर त्या जमीनमध्ये जो कच आहे ते तणकट शोषण करते. आणि तणकटानं शोषण केलं म्हणजे ते जे रोपटं आपण लावलं ते बरोबर वाढत नाही, त्याची वाढ होत नाही. आणि त्याची वाढ जर झाली नाही तर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळत नाही. म्हणून तो शेतकरी काय करते, त्या तणकटाला, त्या गवत काढीला निंदून टाकते, त्याची मशागत करते. जर त्यानं काढलं नाही, त्याला वाढू दिलं तर त्याच्या पिकाचा नाश होतो. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जेव्हा हे तणकट वाढते, म्हणजे तसा एखादा उदाहरणासाठी आपल्या मनामध्ये राग, समोरचा व्यक्ती आपल्या संग काहीतरी बोलत आहे आणि धीरे धीरे मनामध्ये राग निर्माण होत आहे. तो व्यक्ती बोलत आहे, धीरे धीरे मनामध्ये राग उत्पन्न होत आहे. आपल्याला राग उत्पन्न होत आहे हे पाहणंच आलं नाही तर काय होईल, त्या रागाची वृद्धी होईल. त्या रागाची वृद्धी होईल. त्या रागाची वृद्धी झाली तर त्या रागाचा ताप डोक्यात येईल. डोक्यात ताप गेला तर या वाणीनं मग शिवीगाळ करेन, त्याला भांडण करेन, त्याच्या संग बोलेन. आणि वाणीनं नाही आटपलं तर मग शरीरानं त्याला मारझोड करेल. आणि मग मारझोड करत असताना तो राग वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, एवढा चरमबिंदूकडे गेला की यानं एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. दगड डोक्यात घातल्यामुळे तो व्यक्ती मरण पावला. आणि तो व्यक्ती मरण पावल्यामुळे याला मग पोलीस स्टेशन, कोर्ट कचऱ्या आणि मग त्याला सजा 20 वर्षाची झाली का त्याला कोणती झाली. आणि त्यानंतर मग तो विचार करते का हे काय झालं. तो व्यक्ती तर जीवानेच निघून गेला, मी इकडे जेलामध्ये येऊन पडलो, त्यामुळे माझा परिवार सगळा उघड्यावर पडला. कशामुळे, तर त्याने रागाच्या भरात जे कृत्य केलं त्यामुळे. आणि एवढा मोठा राग याच्या डोक्यात चढेपर्यंत हा काय करत होता, तर याला तो राग पाहताच आला नाही. जर याला राग पाहता आला असता की आता माझ्या अंतर्मनामध्ये राग निर्माण होत आहे, आणि तेव्हाच जर तो त्याला दाबून टाकत होता तर पुढे जे एवढं मोठं भयंकर कांड घडलं ते घडलं नसतं. कारण जो मनुष्य बहिर्गमी असते त्याच्या हाताने ह्या क्रिया घडतात. पण जेव्हा तो अंतर्मुखी होते, अध्यात्माकडे येते, तेव्हा तो जाणते का माझ्या शरीरामध्ये आता राग निर्माण होत आहे, की लोभ निर्माण झाला, की भय निर्माण झाला, हे जाणते. आणि जाणलं का तो त्याचा नाश करते किंवा त्याला दाबून टाकते. म्हणजे पुढे घडणाऱ्या घटना घडत नाही. जसा शेतकरी तण निघाल्याबरोबर ते तण काढून टाकते, आपल्या पिकाची सुरक्षा करते, तसा हा व्यक्ती साधक आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होणारा राग निर्माण होता बरोबर शमन करते. कारण तो पाहते आता माझ्या मनामध्ये राग निर्माण होत आहे. तो कसा ओळखते, कारण चित्तामध्ये जो धर्म निर्माण झाला त्याची संवेदना या शरीरावर उमटत आहे. लोभ निर्माण झाला असेल तर लोभाचे तरंग शरीरावर उमटतात. द्वेष निर्माण झाला असेल तर द्वेषाचे तरंग शरीरावर उमटतात. मनामध्ये कामवासना निर्माण झाली असेल तर शरीरामध्ये तरंग उमटतात. भय जर निर्माण झाला असेल तर त्याचे तरंग शरीरावर उमटतात. फक्त त्याला पाहता आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला भय किंवा भीती वाटते तेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणते तरंग निर्माण होतात. आपला जो श्वास असते, साधारण जेव्हा मनामध्ये भय निर्माण होते तेव्हा श्वासाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, शरीरातलं रक्त जोऱ्यानं भ्रमंती करते, शरीर थरथरायला लागते, शरीरावर रोम रोम उभे होतात. हे संवेदना जेव्हा शरीरावर उमटते तेव्हा तो जाणते की माझ्या शरीरामध्ये भय निर्माण झाला, कारण हे भयाच्या संवेदना आहेत, हे जाणते. आणि जेव्हा तो साक्षी भावना त्याला पाहत 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 जाते तर त्या चित्तापर्यंत जेव्हा पोचते तेव्हा तो जाणते की माझ्या चित्तामध्ये कोणता धर्म जागृत झाला. मग त्या चित्तामध्येच त्या धर्माला मारून टाकते. चित्तामध्येच त्या धर्माला मारून टाकल्यामुळे पुढे जो वादंग होणार असते ते वादंग होत नाही. हे केव्हा साध्य आहे, जेव्हा तो आपल्या अंतर्मुखी होईल, अध्यात्माकडे वळेल. म्हणून बहिर्गमी जरी तुम्ही दिवसभर असले तरी 1 तास अंतर्गमी व्हायचं, स्वतःकडे पाहायचं, स्वतःचे दोष जाणायचे. आणि एक जाणता येतात जेव्हा जीवन सुचिता राखणे, जेव्हा आपण जीवनाला व्यवस्थित जगू तेव्हा ह्या क्रिया आपोआप घडणार आहे. फार विशाल धर्म आहे, फार मोठं संशोधन आहे. भगवंताच्या धम्माचा शोध हा काही असा साधा सोपा नाही आहे, फार मोठा गहन आहे. म्हणून भगवंताचा धर्म हा व्यवहारिक बुद्ध धर्म आहे. केवळ ग्रंथपठणापुरता नाही, केवळ ऐकण्यापुरता नाही, केवळ पूजापाठ नाही, कर्मकांड नाही. त्या कर्मकांडातून धर्माला प्रकाशित करायचा आहे, जेणेकरून तो धर्म त्या लोकांना समजणार आहे. अशा पद्धतीचा धर्म आहे. आणि याची सुरुवात करायची असेल तर त्याची सुरुवात करावी लागते जीवन सुचितेपासून. म्हणून या धम्म म्हणजे काय, या विषयामध्ये जो विषय आहे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. तर जीवन सुचितेचे 3 प्रकार आहेत. काय सुचिता म्हणजे शरीराचं शुद्धीकरण, वाक सुचिता म्हणजे शब्दाचं शुद्धीकरण, आणि मन सुचिता म्हणजे मनाचं शुद्धीकरण. म्हणजे काया वाचा आणि मनाने आपण शुद्ध आणि निष्कलंक असलो पाहिजे. म्हणजे काया वाचा आणि मन आपलं पवित्र असलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागते की कायेचे जे पापधर्म आहेत
ते आपल्याला काढून टाकावं लागतील. वाणीचे जे अकुशल धर्म आहेत ते आपल्याला काढून टाकावं लागतील. मनाचे जे अकुशल धर्म आहेत ते आपल्याला काढून टाकावं लागतील. काया वाचा मनाचे 10 पाप कर्म आहेत, ते व्यक्तीने करू नये. आणि हे 10 पाप कर्म त्यानं केले नाहीत का मग तो काया वाचा मनानं शुद्ध निष्कलंक होते. आणि जेव्हा तो काया वाचा मनानं शुद्ध निष्कलंक होईल तेव्हा मग तो अंतर्मुखी होते. म्हणून काया वाचा मनाचे जे अकुशल धर्म आहेत, 10 पाप कर्म आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. आपण याच्या अगोदर ऐकलेले आहे, सांगितलेले आहे सुरुवातीला. आपल्या शरीराचे 3 पाप कर्म आहेत. प्राणीमात्राची हिंसा करणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे. जो व्यक्ती सतत प्राणीमात्राची हिंसा करत असेल किंवा चोरी करत असेल किंवा व्यभिचार करत असेल तर त्यामुळे त्याचं हे शरीर आहे, जी काया आहे, ती दूषित होते, पापमय होते. म्हणून या शरीराला, या कायेला शुद्ध करण्यासाठी हे 3 पाप कर्म मनुष्याने करू नये. त्याने या शरीराने कोण्याही प्राणीमात्राची हिंसा करू नये, या शरीराने त्याने चोरी करू नये, या शरीराने त्यानं व्यभिचार करू नये. आणि ह्या 3 गोष्टी जेव्हा मनुष्य शरीराने करणार नाही तेव्हा समजायचं तो शरीराने पवित्र आहे, निष्कलंक आहे. वाणीचे 4 पाप कर्म आहेत, ते केल्याने आपली वाणी दूषित होते, पापमय होते. ते 4 पाप कर्म कोणते आहेत? खोटं बोलणे हे पाप कर्म आहे, निंदा करणे, चुगली चहाडी करणे हे पाप धर्म आहे, व्यर्थपणाची बडबड करणे हे वाणीचं पाप धर्म आहे, आणि शिवीगाळीची भाषा वापरणे हे वाणीचं पाप धर्म आहे. वाणी शुद्ध करण्यासाठी या 4 पाप कर्मापासून दूर हटा. म्हणजे खोटं बोलू नका, निंदा नालस्ती करू नका, व्यर्थपणाची बडबड करू नका आणि शिवीगाळीची भाषा वापरू नका. तुम्ही जर हे 4 गोष्टीला जपून राहत असाल तर मग आपली वाणी शुद्ध होते, निष्कलंक होते. त्याप्रमाणे मन कशानं दूषित होते? मनामध्ये लोभ आहे, मनामध्ये द्वेष आहे आणि मनामध्ये मोह आहे. हे 3 पाप कर्म आहेत आपल्या मनाचे. हे जर आपल्या मनामध्ये असतील मग कितीही चांगलं राहण्याचा तुम्ही प्रयत्न केला, कितीही रोज जरी धर्मश्रवण केला, रोज जर तो दान पुण्य सत्कर्म करत राहिला आणि हे 3 रोग जर त्याच्या मनात असतील तर त्याला कवडीचाही लाभ होत नाही. कारण हा लोभ, तो द्वेष आणि तो मोह, त्यामुळे आपलं जे मन आहे हे कलंकित होते, अपवित्र होते. म्हणून मनुष्याने आपल्या मनातील लोभ काढून टाकायचा, आपल्या मनातील द्वेष भावना काढून टाकायची, आपल्या मनातील मोहमूर्ता काढून टाकायची. म्हणजे शरीराचे 3 पाप कर्म, वाणीचे 4 पाप कर्म, मनाचे 3 पाप कर्म, असे 10 पाप कर्म आपण केले नाही तर आपण काया वाचा मनाने शुद्ध आणि निष्कलंक होतो. याला म्हणतात जीवन सुचिता राखणे, म्हणजे धम्म. म्हणजे आपली आता धम्माला सुरुवात झाली. जर या काया वाचा मनामध्ये दोष असेल तर मग तो अधम्म आहे, त्याला धम्म म्हणता येत नाही. ज्याप्रमाणे हा व्यक्ती अशा प्रकारे काम करत राहते, जेव्हा तो कायाने निष्कलंक शुद्ध आहे, वाणीने शुद्ध आहे, मनाने शुद्ध आहे, आणि जेव्हा तो धम्म मार्गावर आपली प्रगती करत राहते तेव्हा त्याच्या मार्गावर 5 प्रकारच्या दुर्बलता असतात. दुर्बलता म्हणजे त्याला यश प्राप्त करू देत नाही, त्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात, त्याला उन्नती प्रगतीकडे जाऊ देत नाही. तो खूप जोर लावते पुढे जाण्याचं, पण हे 5 ज्या दुर्बलता आहेत हे त्याचे पाय मागे वळत असतात, त्याला यशाच्या शिखरावर चालू देत नाही. त्याच्यासाठी ह्या 5 दुर्बलता आहेत. मग सगळ्यात प्रथम काय करावं लागते? काया वाचा मनाने शुद्ध झाल्यानंतर या 5 दुर्बलतेचा नाश करावा लागते. 5 दुर्बलता म्हणजे पंचशील. जो व्यक्ती नेहमी प्राणीमात्राची हिंसा करत असेल, चोऱ्या करत असेल, व्यभिचार करत असेल, खोटा बोलत असेल, नशापत्ती करत असेल तर त्याला त्याच्या जीवनात यश प्राप्त होत नाही. कारण ह्या जीवनाच्या दुर्बलता आहेत, माणसाला दुर्बल करतात, कमजोर करतात. म्हणून ह्या 5 दुर्बलता नष्ट करायच्या. जेव्हा काया वाचा मनाने मनुष्य शुद्ध निष्कलंक पवित्र होते तेव्हा मग तो व्यक्ती या दुर्बलतेचं याचं पालन करून यांना एक करू नष्ट करू शकते. काया वाचानं मनानं शुद्ध नसेल तर किती काही म्हणत असेल, कामे सुमित्याचारा वेरमणी शिक्कापदम समाधी आम्ही, मी काम वासनेच्या भोगामध्ये पडणार नाही, काम वासनेच्या भोगापासून स्वतःला सुरक्षित करेल, आणि मनामध्ये लोभ असेल तर तो कसं या शिलाचं पालन करू शकणार? म्हणून जीवन सुचिता राखत असताना पहिले काया वाचा मनाचं काम करायचं, म्हणजे याच्यावर शुद्ध करायचं. त्यानंतर ह्या 5 दुर्बलता आहेत, पंचशिलाचं पालन करण्याचा त्या व्यक्तीने प्रयत्न करायचा. ह्या 5 दुर्बलता आहेत, ह्या साधनेतील अपयशाचे कारण आहे. जर कोणी व्यक्ती साधना करत असेल, ध्यान साधना करत असेल, विपश्यना करत असेल आणि या 5 दुर्बलतेतली कोणती तरी दुर्बलता जर त्याच्याजवळ असेल,
हिंसा करत असेल, की चोरी करत असेल, की व्यभिचार करत असेल, की खोटा बोलत असेल, की कोणाची चहाडी चुगली निंदा करत असेल, की नशा करत असेल, तर तो साधनेमध्ये प्रगती करू शकत नाही. दिसेल तुम्हाला 2 तासापासून बसलेला आहे, डोळे त्याचे मिटलेले आहे, पण त्याचं चिंतन दूषितच चालणार आहे. त्याचं यश प्रगती तो साधू शकत नाही. ह्या साधनेमधल्या 5 दुर्बलता आहेत. आणि जेव्हा या साधनेतल्या 5 बाधा दूर होतात, तेव्हा 4 प्रकारच्या सावधानतेचा अंतर्मनामध्ये स्मृती उपस्थानाचा मनामध्ये उद्गम होते, निर्माण होतो. कायावाच्या मनाने स्थिर झाला, पंचशीलाचं आचरण करत आहे, म्हणजे या 5 दुर्बलता दूर झाल्या का त्याच्या मनामध्ये 4 स्मृतिपस्थान त्याचा उगम होते. 4 स्मृतिपस्थान कोणते आहे? कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, धम्मानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि चौथी आहे धम्मानुपස්සना. म्हणजे या कायेमध्ये तो कायेला पाहते, वेदनेमध्ये वेदनेला पाहते, चित्तामध्ये चित्ताला पाहते आणि धम्मामध्ये धम्माला पाहते. शरीरावर जीही संवेदना उमटली, त्या संवेदनेला पकडून तो चित्त एकाग्र करून चित्तापर्यंत जाऊन पोहोचते का माझ्या शरीरावर ह्या ज्या संवेदना उमटत आहेत, माझ्या मनामध्ये कोणता धर्म निर्माण झाला ज्याच्यामुळे शरीरामध्ये संवेदना उमटत आहेत. असं त्या संवेदनेचा धागा पकडून जेव्हा तो चित्तामध्ये जाऊन पोहोचते, तेव्हा त्याला माहीत पडते की चित्तामध्ये काय धर्म आहे, लोभ आहे की द्वेष आहे की मोह आहे. आणि जेव्हा मग तो साक्षी भावना त्याला पाहते, जसं पाहता ते विरघळून जाते. कारण उत्पन्न होणे, नष्ट होणे त्याचा धर्म आहे. कोणतीही संवेदना टिकाऊ नाही, कोणताही धर्म टिकाऊ नाही. कधी कधी सुख येते, थोडा वेळ थांबते, नष्ट होते. दुःख येते, थोडा वेळ थांबते, नष्ट होते. कधी कधी आनंदाचा क्षण येते, खूप कायावाच्या मनाने आनंदित होते, आणि पुढच्या क्षणाला अशी एखादी घटना घडते, मग त्या परिवारामध्ये तो रडत राहतो. हे जीवनामध्ये क्षण बार नेहमी क्षणाला येणारच आहे. जर तुम्हाला हे पाहणं जर समजलं, तर मग कितीही वातावरण समाजामध्ये असो की आपल्या परिवारामध्ये असो, कितीही वातावरण जरी बिघडलं, कितीही दुःखी वातावरण असलं, तरी तो व्यक्ती शांत राहून आपला निर्णय घेते, आणि शांत राहून घेतलेला निर्णयच यशस्वी होते. तुमच्या मनात द्वेष आहे, द्वेषाच्या भरात जर तुम्ही निर्णय घेता, ते सगळे चुकीचे निर्णय होते. आपले सगळे निर्णय चुकत आहेत. जे मनामध्ये आपण इच्छा करतो की माझं असं झालं पाहिजे, ते उलटच होत आहे. माझ्या परिवारात, माझ्या बाळामध्ये असं झालं पाहिजे, त्याचा उलटाच संदेश येते. म्हणजे जो विचार आपण करतो त्याची उलट्याच प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये घडत आहे. आपण म्हणतो त्याप्रमाणे होतच नाही. त्याचं कारणच हे आहे, कारण ते कसं पाहायचं हेच आपल्याला अजून समजलं नाही. म्हणून या जीवन सुचितेमधला हा मार्ग आहे, आणि तो ते जाणते का हे काय आहे. शरीरामध्ये जाणते का शरीरामध्ये काय आहे. शरीरावर पाहता शरीरातल्या संवेदना जाणते. संवेदना जाणल्यावर चित्तामध्ये जाणते की माझ्या चित्तात काय चालू आहे, कोणता धर्म निर्माण झाला आहे. या 4 स्मृतिपस्थानाचा त्याच्या शरीरामध्ये उगम होते. जेव्हा साधनेच्या 5 दुर्बलता नष्ट होतील तेव्हा, म्हणजे जेव्हा तो पंचशिलेचं आचरण करीन तेव्हा. आणि पंचशिलेचं आचरण केव्हा करेल? जेव्हा तो काया वाचा मनाने शुद्ध असेल तर. नाही तर 3 रत्नाचं शरणगमन नाही, कधी विहारामध्ये येत नाही, कधी पूजा वंदना करत नाही, कधी उपवास धारण करत नाही, कधी दान धर्म करत नाही, याला तो कर्मकांड समजते, आणि दिवसभर आसन मांडून ध्यान करत आहे. त्याला कवडीचा लाभ होत नाही. तो बसला दिसणार आहे, पण त्याला लाभ होत नाही. ह्या गोष्टी, हा जो धम्म आहे, सुरुवातीचे टप्पा आहे, म्हणजे सुरुवातीपासून काय केलं पाहिजे याच्याकडे त्याचं ते लक्ष आहे. आणि हे करत असताना हे का आवश्यक आहे, तर भगवान सांगतात की 3 प्रकारचे घात आहेत. घात म्हणजे संकट. ज्याच्या जीवनामध्ये हे 3 प्रकारचे घात किंवा संकट असतील, ज्याचा घात होते, तो मनुष्य जीवनामध्ये उठून उभा राहत नाही. कारण घात फार भयानक असतात. कधी कोणतं गोष्ट त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि कधी आपलं सगळं जीवन विचलित होईल ते सांगता येत नाही. कारण ज्याला तुम्ही काळ म्हणता, ज्याला तुम्ही निसर्ग म्हणता, ज्याला तुम्ही घात म्हणता, तो कधी आपल्यावर आक्रमण करील याचा नेम नाही. म्हणून आपण 24 तास सावधान असलो पाहिजे. 24 तास सावधान असलो पाहिजे. कारण 3 प्रकारचे घात आहेत. शीलघात आहे, चित्तघात आहे आणि दृष्टीघात आहे. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात आहे. शीलघात म्हणजे काय? जर आपण प्राणीमात्राची हिंसा करत असो, चोऱ्या करत असो, व्यभिचार करत असो, खोटं बोलत असो, निंदानालस्ती करत असो, नशा करत असो आणि सतत करत असो, नेहमी करत असो, त्यामुळे आपल्या शीलाचा घात होते. एखादा व्यक्ती म्हणत आहे काही काय नेहमी दानाचं उदाहरण ज्यांना दान द्यावं लागते. दान दिल्याने, शीलाचं पालन केल्याने, विहारात केल्याने, पूजा वंदना केल्याने काय फायदा? दान नाही, ना पुण्य नाही, स्वर्ग नाही, ना नर्क नाही, तिन्ही लोकांना करणारा कोणी सत्पुरुष नाही. हा
आणि मजा करा, याच्यामध्ये काही पडलं नाही. स्वर्ग नाही ना नरक नाही, सद्गती नाही ना दुर्गती नाही. ज्याने निर्माण केलं तोच पालन पोषण करणार आहे. ज्याने जन्माला घातलं भोजनाची व्यवस्था तोच करणार आहे. देरे हरी मनोगावरी. ना पूजा आहे, ना पाठ आहे, ना पूजा आहे, ना वंदना आहे, ना सद्गती आहे, ना दुर्गती आहे, ना पुण्य कर्म आहे, ना पाप आहे, ना स्वर्ग आहे, ना नरक आहे, काही नाही. काही नाही. असा व्यक्ती जो विचार करते समजून जायचं. तथागत म्हणतात विष्णू त्याच्या काही दृष्टी घात झालेला, त्याच्या दृष्टीचा घात झालेला आहे. आणि ज्याच्या दृष्टीचा घात होते, ज्याच्या शिलाचा घात होते, ज्याच्या चित्ताचा घात होते, तो याही जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकत नाही आणि मृत्यू पावल्यानंतरही तो दुर्गतीकडे जाते. विष्णू शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या तीन घातामुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते. तो दुर्गतीला जाते, नरक यातनेमध्ये पडतो. ते बाबासाहेब लिहितात मृत्यू पावल्यानंतर त्याला दुर्गती प्राप्त होते. परंतु जो व्यक्ती या तीन घातापासून सावधान होते त्याला तीन प्रकारचा लाभ होतो. पंचशिलेचं आचरण केल्यामुळे त्याला शिलाचा लाभ होते. मनातून द्वेष आणि लोभ काढून टाकल्यामुळे त्याचे चित्त निर्मल पवित्र होते. आणि दान आहे, दानाचा फळ आहे, शील आहे, शीलाचं आचरणीय आहे. चांगले कर्म केल्याने सद्गती होते, वाईट कर्म केल्याने दुर्गतीकडे जाते. मी जे दान पुण्य करत आहे, शीलाचं पालन करत आहे, विहारामध्ये जात आहे, ध्यान करत आहे, अभ्यास करत आहे, याच्यामुळे मला नक्कीच लाभ होणार आहे. मागे मी जे पेरलं ते आज उगवलं, आज मी भोगत आहे. आणि आज जे मी पेरणार आहे त्याच्यामुळे मला उद्या मिळणार आहे. तो असा सांगते. हा शीलाचा लाभ आहे, हा दृष्टीचा लाभ आहे, हा चित्ताचा लाभ आहे. असा प्राणी या तीन लाभामुळे प्राण्याला शरीर नाशानंतर वैभवमान स्वर्गीय सुखगती लाभते. देवलोकामध्ये जन्म घेते, स्वर्गलोकामध्ये जन्म घेते. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे. स्वर्ग आणि नरक बाबासाहेब या ठिकाणी सांगत आहे. कधी कधी लोकांना भ्रम की बाबासाहेबांनी विपश्यना केलीच नाही, विपश्यना बाबासाहेबांनी सांगितले नाही. त्याचाही चक्कर आहे. बाबासाहेब लिहितात की काया वाचा मनाची शुद्धता झाल्यानंतर, पाच दुर्बलता नष्ट झाल्यानंतर त्याला चार स्मृती प्रस्थानात्मक उगम होते. कायानुपसना, चित्तानुपसना, वेदनानुपसना, धर्मानुपसना. आणि अशा प्रकारे करून आपल्या मनात विकार निर्माण झालेले होतात. अशा प्रकारे चित्त लाभ. आणि या तीन लाभामुळे शरीर नाशानंतर म्हणजे मृत्यू पावल्यानंतर तो प्राणी स्वर्गगतीला, दैवगतीला जाते किंवा त्याला अशा ठिकाणी जन्म प्राप्त होते ज्या ठिकाणी सुख, आनंद, समाधान नांदते. हे प्राण्याची सद्गती आणि दुर्गती आहे. म्हणून जीवनामध्ये सुचिता, जीवन सुचिता राखणे म्हणजे धर्म. जीवन सुचिता राखणे म्हणजे धर्म. या सुचितेमध्ये फक्त तुम्हाला तीन गोष्टींचं पालन करायचं आहे. एक तर काया वाचा मनाचे जे नापाप कर्म आहेत ते करायचे नाही. साधनेमध्ये बाधा आणणारे जे पाच शिला सांगितले त्याचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करायचं आहे. जेव्हा चार स्मृती नसतात आपल्या मनामध्ये निर्माण होतील तेव्हा त्याकडे तुमचे साधना मंजूर होणार आहे. आणि घातापासून तुम्ही सावधान झाले, शिलाचं पालन करत आहे, चित्तावर काम करत आहे, मनावर काम करत आहे, तर तुम्हाला त्याचा लाभ होईल. अशा प्रकारे जर तुम्हाला ते प्राप्त झालं तेव्हा आपण जीवनामध्ये पूर्णता साधू शकतो. तेव्हा आपल्याला पूर्णता म्हणजे पूर्ण अवस्था प्राप्त होऊ शकतो. पूर्ण अवस्था म्हणजे आपल्याला जशी पाहिजे त्या पद्धतीनं आपण जीवन जगू शकतो. जसं लोक म्हणतात की माझं बालपण आनंदात गेलं, माझं तरुणपणी आनंदात गेलं, माझं म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे आणि मला सुखाची झोप आली पाहिजे. त्याला म्हणतात जीवनामध्ये पूर्णता साधणे. याच्यासाठी जीवन सुचिता राखणे अत्यंत आवश्यक आहे. हा जो विषय आपण या ठिकाणी आज पाहिला. यानंतर दुसरा जो जीवन विषय आहे तो आहे जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे धम्म. किती प्रकारच्या पूर्णता आहेत, त्या कशा प्रकारे साधता येतात याचा आपण स्पष्टीकरण हे उद्या करणार आहोत. आता आपण या ठिकाणी